मुस्लिम असल्यानं घर मिळत नाही या अन्यायाच्या भावनेतून जैब अन्सारी या आरोपीनं मीरा रोडमध्ये 2 सुरक्षा रक्षकांवर हल्ला केल्याचं समोर आलंय। धर्म विचारून हा हल्ला करण्यात आला आणि या प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटतायत। तर एकाच धर्माकडून असे प्रकार होत नाहीत असं सांगत संजय राऊतांनी या हल्लेखोराची पाठराखण केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच सुरक्षा रक्षकांना धर्म विचारून हल्ल्याची घटना मीरा रोडमध्ये घडली आहे। न्यायनगरमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो रमेश सेन यांच्यावर जैब जुबेरनं चाकून हल्ला केला। सुरक्षा रक्षकांना आधी त्यांचा धर्म विचारला, नंतर कलमा पठण करायला सांगितलं। दोघांनी त्याला नकार देता जैबनं चाकून हल्ला केला। मुंबई महानगर परिसरात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे। जैब जुबेरला अटक करण्यात आली आहे। आरोपी जैबचं शिक्षण अमेरिकेतील असून तो सध्या मुंबईत राहत असल्याचं तपासात समोर आलंय। एकाकीपणा आणि अन्यायाच्या भावनेतून जैबनं टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय। जैबचं संपूर्ण शिक्षण अमेरिकेतील। जैबचे आई वडील 2 बहिणी अमेरिकेत स्थायिक। कुटुंबाशी झालेल्या वादातून जैबला घराबाहेर काढलं। याच काळात जैबच्या पत्नीनेही त्यांची साथ सोडली। घरातून हकालपट्टी झाल्यानंतर जैब मुंबईत दाखल। मुस्लिम असल्यानं घर मिळवण्यात जैबला अडचणी। आधीच एकाकी पडलेल्या जैबच्या मनात अन्यायाची भावना। दहशतवादाशी संबंधित व्हिडिओ पाहून हल्ल्याची प्रेरणा। जैब व्यवसायानं शिक्षक आहे। अमेरिकेत आणि मुंबईत ऑनलाईन क्लासेस तो चालवत होता। जैबच्या अटकेनंतर ATS आता त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तीची चौकशी करतायत। दुसरीकडे या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले। भाजप नेत्यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे, तर दुसरीकडे ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका अर्थी आरोपीची पाठराखण केल्याचं समोर आलंय। एकाच धर्माकडून असे प्रकार होत नाहीत, तर सर्व धर्मांकडून वातावरण गढूळ करण्यात येत असल्याचं राऊतांचं म्हणणं आहे। तर संजय राऊत हे हिंदूंची बदनामी करतायत असं भाजपचं म्हणणं आहे। देशभरात सुरू आहे। देशभर हे एकाच धर्माकडून होत नाही, हे सर्व धर्माकडून अशा प्रकारचं गढूळ वातावरण या देशात निर्माण केलं जात आहे। आणि या देशातली शांतता, या देशातली सुरक्षा, या देशाचं धर्म स्वातंत्र्य या सगळ्यांवर संकट दिसतंय। आणि याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी ज्या पद्धतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न होतोय, ही एक पद्धत आहे आणि या पद्धतीला समर्थन करण्याचं काम, या पद्धतीला पाठीशी घालण्याचं काम दुर्दैवानं संजय राऊत आणि उभाटा गट करतोय। पहलगाममध्ये काय झालं, आता मीरा रोडमध्ये जी घटना घडली, धर्म विचारून तिथल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्याचं काम केलं। त्याच्यानंतर संजय राऊत त्याच्यात पाळपूद असं लावतात की फक्त एका धर्मावर होत नाहीत, तर सर्व धर्मावर अशा पद्धतीचे हल्ले होत आहेत, अत्याचार होतात। संजय राऊत आजपर्यंत कुठल्याही हिंदू माणसांनी इतरांवर हल्ले केले नाहीत। तुम्ही फक्त आणि फक्त राजकारण करण्याचं काम करतायत। हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्या ठाकरे शिवसेनेच्या खासदारांनी केलेल्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। जैब अन्सारीच्या घराच्या झाडाझडतीत हस्तलिखित नोट्स सापडल्या आहेत। याशिवाय काही संशयास्पद कट्टरतावादी साहित्य ATSला सापडलंय। आता या प्रकरणाचं कनेक्शन कुठपर्यंत आहे याचा तपास करण्यात येतो। निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, मीरा रोड।